दादरचे फेरीवाले अजूनही जागेच्या प्रतीक्षेत आहेत. असंख्य फेरीवाल्यांचा गेले 6 महिने व्यवसाय बंद असल्याने रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर आलाय. आज 6 महिने झाले आमचे धंदे बंद आहेत. त्याच्यावरती निर्णय घेणार करून QR कोड पर्यंत मामला आलाय. पण QR कोड दिल्यानंतरही आजही आमचे धंदे लावत नाहीत. आम्ही आमची घरं, आमच्या मुलांची शिक्षण कशी चालवायचे? आज शासनाला थोडा याचा विचार करायला पाहिजे. पहिलं म्युन्सिपाल्टीचा त्रास होता, आता पोलिसांचा त्रास चालू झालाय. पोलीस लोक आता मारतात अक्षरशः फेरीवाल्यांना. आम्ही गुन्हा नाही करत, आम्ही फक्त धंदे करतो. गेल्या काही महिन्यांपासून मुंबई महापालिकेने फुटपाथवर बसून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कठोर भूमिका घेतलीय. त्यामुळे 2 ते 3 पिढ्या व्यवसाय करणाऱ्या असंख्य फेरीवाल्यांवर गदा आलीय. आम्ही 5-5 पिढ्या आहे. आमचा जिथं धंदा आहे आमच्यामुळे कोणालाही रहदारीला त्रास नाही, कुठच्याही नागरिकांना त्रास नाही, दुकानदारांना बी त्रास नाही. असं असूनही 5-5 पिढ्या गेलो आम्ही केलं, तिथं आम्हाला काही त्रास नसतानाही आम्हाला बसू द्या, एवढीच आमची विनंती आहे. मागणी काय? जिथं आहे तिथंच आम्हाला तिथं धंदा करू द्या, जिथं आहे तिथंच आम्हाला पोटपाणी भरू द्या. आमचा 5-5 महिने झालेला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय, तर फेरीवाल्यांनी आम्हाला एकच ठोस जागा द्या अशी मागणी केली आहे. काय करायचं? आम्ही कोणाला पैसे मागायचे? मुलांचा खर्च मुलांना भागत नाही. आम्ही कमवतो, आज कमवतो, उद्या खातो, परवा काय करणार आम्ही? अशी परिस्थिती असून आम्ही 6 महिने काढले. तर आमच्या शासनाला माझं एवढंच विनंती आहे की त्यांनी आमचा कुठे ना कुठे रोजगार आम्हाला त्या जागेवर आम्हाला व्यवस्थित बसवून देणे. आमचा कोणाला त्रास नाही, दुकानवाल्यांचं आमचं कधी भांडण नाही, आणि आम्हाला व्यवस्थित बसवून देणं किंवा आमचे एखादं छोटंसं काही बाकडं काही टाकून द्यावं, आम्ही स्वीकार करतो. शासनाने आमची दखल घ्यावी, एवढंच माझी विनंती आहे. बस. काय बोलले आमदार साहेब? मी ऐकलं, माझी तब्येत बरी का नाही. बोलतात हे 2-4 दिवसात हे बसवणारे बोलतात हे, सगळे निर्णय करणारे DCP सगळे बसवणारे, आणि BMCचे लोक बसून हे कारवाई हे सांगणार आहे कसे बसायचं, काय बसायचं, QR कोड कसं. आज कोर्टात बी केस आहे, हे हायकोर्टात केस आहे आमची. एक कधी निर्णय आज माहिती पडेल काय होणार काय नाही. या हिशोबाने आम्हाला बसून देणार कुठे 2-4 दिवसात आमचा फैसला होणार बोलतात हे. अरे तुम्ही काय हे घेतलं बस. काय? आम्ही फुल मार्केटला धंदा करतोय फुलाचा. आता किती दिवस झाले आमचे बंद आहे. आमचे घर भाड्याने येतं, पोरं कामात धंद्याला नाही, ते भाडं कसं भरायचं? काय करायचं कसं? गावाला शेतीवाडी नाही, काय शेतीवाडी असते तर गावाला करून खाल्लं असतं आम्ही. काय करायचं? मग आमची परिस्थिती अशी झाली, कुत्र्याला तरी बसायला जागा आहे, पण आम्हाला बसायला जागा नाही. कुठे जाणार आम्ही? आमचं जीवन स्वतःच्या जागा आहे. आता आमच्या जगामध्ये 10-10 किलो मोकळा बनवते, ते बी आम्हाला खायला नाही देत. पोलीस वाला, BMC वाला, हे काही आहे. हा, आमच्या बी खर्चा भाडा येते, काय भांडी खेसाय तो बी आम्हाला नोकरी नाही भेटणार. पण आमचं 50 वर्षाचं सासूचं जगा होय, आमच्या जगामध्ये बसायला नाही देत. 4 दिवसामध्ये आमदार कोळंबे साहेब आता बोलले 4 दिवसामध्ये फैसला होईल. 4 दिवसामध्ये महापौर सुद्धा बोलले तुम्हाला कुठेतरी रोड देणार, तिथं बसवणार असं आश्वासन सध्या दिलेलं आहे पोलीस स्टेशनच्या समोर. आता 6 महिने झाले पूर्णपणे बेकारमध्ये सर्व खायचं वांदा आहे. आता 4 दिवसात बघूया काय होते काय नाही, कुठे देतात काय नाही. असं उशीर बसले तर 1200 रुपये भरायला हातात तेव्हा गजरा खिसते आणि पोलीस लोक एवढं सतावतं विचारू नका असं बोलतात. आमचा स्वतःचा माल आमचं तिथून जाते. पोट भरायला पण लय वांदे झाले आमच्या लोकांचे.